स्थूल स्वरूपाचं सुद्धा सुंदर असं भगवान गणरायांचं ध्यान आपण करू शकतो। भगवान गणरायांचे विशाल कर्ण, विशाल असं मस्तक, त्यानंतर उदर ही भगवंताचं विशाल असं आहे। या सगळ्याचं चिंतन करून आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी शिकता येतं। विशाल असे भगवान गणरायांचे कान हे श्रवणाचं प्रतीक आहे। आपल्या जीवनामध्ये आपण जास्तीत जास्त श्रवण केलं पाहिजे। भगवान गणरायांचं विशाल मस्तक हे बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे। भगवान गणरायांचा शुंडादंड जो आहे तो सरळ आहे, नाक जे लांब आहे सरळ आहे, हे शुद्ध चारित्र्याचं प्रतीक आहे। भगवान गणरायांची सूक्ष्म दृष्टी हे आध्यात्मिक दृष्टीचं प्रतीक आहे। अशा प्रकारे गणरायांच्या आपल्याला स्थूल स्वरूपाचं ध्यान करता येतं, गणरायांच्या आपल्याला ईश्वर स्वरूपाचं ध्यान करता येतं आणि गणरायांच्या आध्यात्मिक स्वरूपाचंही ध्यान सर्व संतांनी सांगितलं। ज्ञानोबारायांनी गणरायांचं सुरुवातीला आध्यात्मिक वर्णन केलं। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश। सर्वांच्या मध्ये आत्मरूपाने स्थित असलेले स्वयंप्रकाश असलेलं जे तत्व आहे तेच भगवान गणराय आहेत। किंवा नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे, नमन श्री एकदंता एकपणे तूची आता एकी दाविसी अनेकता परी एकात्मता न मोडे। नमन श्री एकदंता एकपणे तूची आता। त्या ठिकाणी या जगामध्ये एक परमात्माच आहे, दुसरं काही नाही। एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे। पण एक जरी परमात्मा असला तरी अनेक रूपाने आपल्याला दिसतो। हे विश्व अलंकाराचे विसुरे आहे ती आनानी आकारे परी घडले एकची भांगारे परब्रह्मे। अलंकार अनेक आहेत परंतु सोनं मात्र त्याच्यात एकच आहे। तसं जगत आपल्याला जरी दिसत असलं तरी याच्यामध्ये असलेलं चैतन्य परमात्मा तत्व एकच आहे। तो भगवान परमात्मा जरी अनेक झालेला असला तरी नाथ महाराज म्हणतात, एकी दाविशी अनेकता परी एकात्मता न मोडे। त्याच्या एकात्मतेमध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड होत नाही। मूर्तीचेनी मेळे मूर्तची होनी खेळे परी अमूर्तपण न मेळे दादुलियाचे। जरी परमात्मा बहु झालेला असला, नाना झालेला असला, अनेक आकारामध्ये दिसत असला, जगाच्या रूपाने जीवाच्या रूपाने, तरीसुद्धा परमात्मा मात्र जसा आहे तसाच आहे। सर्व देवांच्या रूपाने गणपती भगवानच आहेत, जीवाच्या रूपाने गणपती बाप्पाच आहेत। म्हणून आपल्याला गणपती बाप्पाचं हे ध्यान चिंतन करता येतं। रोज थोडं थोडं गणपती बाप्पाचं चिंतन करून मग आपला मूळ विषय आपण पाहू। आज या ठिकाणी 5व्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे। ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये 5व्या अध्यायाचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। भगवान परमात्म्याने या अध्यायामध्ये कर्मसन्यास योग सांगितलेला आहे। भगवान परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून आपल्या सर्वांच्या करता दिव्य असा गीतेचा उपदेश करत असताना भगवान परमात्म्याने पहिल्या अध्यायामध्ये प्रस्तावना आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये सूत्ररूपाने सगळं ज्ञान सांगितलं आणि मग ते ज्ञान प्राप्ती करून घेण्याकरता उपाय म्हणून साधनारंभतो तृतीयाध्यायी बोलिला। कर्मयोगाचा उपदेश करायला सुरुवात केली।
पण ते कर्मयोगाचं आचरण कशा पद्धतीने करायचं, कर्म हा आपल्या जीवनामध्ये योग ठरला पाहिजे. कर्म तर आपण सर्वच जण करतो, पण कर्म हा योग होण्याकरता काय केलं पाहिजे याचं सुंदर असं चिंतन भगवान परमात्म्याने या अध्यायामध्ये सांगितलं आहे. या अध्यायामध्ये कर्मयोगाची भगवंताने खूप स्तुती केलेली आहे. कर्मयोगो विशिष्यते असं भगवान म्हणतात. सगळे योग जरी जीवनामध्ये असले, अनेक योग आहेत, हठयोग आहे, ज्ञानयोग आहे, ध्यानयोग आहे, पण सर्व योगामध्ये भगवान परमात्मा कर्मयोगाला जास्त महत्त्व देतात या अध्यायामध्ये. कारण हा कर्मयोग जो आहे तो सगळ्यांना आचरण करण्याकरता सुलभ आहे, सोपा आहे. गीतेने आपल्याला कर्माचा त्याग सांगितलेला नाही, तर कर्मातील त्याग सांगितलेला आहे. अर्जुन त्या ठिकाणी युद्ध करण्याकरता म्हणून युद्धभूमीवर आलेले आहेत आणि पुढे त्या ठिकाणी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांना सर्वांना पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला, शोक निर्माण झाला, दुःख निर्माण झालं, रडायला लागले आणि धनुष्यबाण खाली टाकलं आणि भगवंताला म्हणायला लागले, देवा याच्यापेक्षा मी आपला भिक्षा मागतो. म्हणजे स्वकर्तव्यापासून अर्जुन परान्मुख झालेले आहेत. 3 प्रकारचा मोह अर्जुनांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे. एक तर देहाला मी म्हणायला लागले, स्वजन आहे त्यांना माझं म्हणायला लागले आणि आपलं कर्तव्य कर्म नेमकं काय आहे याच्याविषयी संभ्रम निर्माण झाला. स्वदेहा नाम अर्जुनू परदेहा नाम स्वजनू संग्रामा नाम मलिनू पापाचारू. त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये 3 प्रकारचा मोह सांगितला आहे. हा 3 प्रकारचा मोह प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो. पहिल्या मोहामुळेच हे सगळे बाकीचे सगळे मोह तयार होतात. पहिल्यांदा मी कोण आहे हे कळत नाही, त्याचा संभ्रम निर्माण होतो. मग मी एकदा देह ठरलो की देहसंबंधी माझे, आणि मग मनुष्य आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते करता कधी कधी चुकतो. त्याला आपलं जे कर्तव्य आहे ते दुःखदायी वाटू लागतं, दुसऱ्याचं कर्तव्य आपल्याला चांगलं वाटायला लागतं, संभ्रम निर्माण होतो. आणि म्हणून अर्जुनाचं निमित्त करून भगवंताने आपल्या सगळ्यांच्या करता हा दिव्य असा उपदेश केला आहे. बाकी सगळ्या काही अध्यायामध्ये सुरुवातीला प्रस्तावना आहे, नमन आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी नमन केलेलं आहे. पण हा अध्याय असा आहे की याच्यामध्ये सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी काही नमन केलेलं नाही. कारण या अर्जुनामध्ये भगवान परमात्मा बोलत नाहीत, अर्जुनाचा प्रश्न आहे. काय प्रश्न अर्जुन विचारतायत त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. पहिलाच श्लोक आहे, संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगंच संशसी यच्छ्रेयेतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. हे कृष्ण, कर्मणाम संन्यासम च पुनः कर्मणाम योगम संशसी एतयोः एकम यच्छ्रेयः तत्सुनिश्चितम मे ब्रूहि. भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात, हे कृष्ण, हे कृष्णा, त्या ठिकाणी कधी तू कर्माचा संन्यास सांगतोस, पुन्हा त्या ठिकाणी कधी कधी कर्म करायला सांगतोस, कर्माची त्या ठिकाणी प्रशंसा करतो, कधी कर्म संन्यासाची प्रशंसा करतो. या दोन्हीमध्ये जे काही आत्यंतिक कल्याणकारक असेल ते निश्चितपणे तू मला सांग, असा श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे. पहिला शब्द वापरला आहे तो कृष्ण. या ठिकाणी अर्जुनांनी भगवंताला काही विशेषण दिलेलं नाही.
दिलंय विशेषण अनेक ठिकाणी, पण इथे दिलेलं नाही. म्हणजे अर्जुनाची भाषा ही थोडीशी रागावून म्हणायला हरकत नाही. मनुष्य रागावल्यानंतर जास्त आदराची भाषा वापरत नाही. भगवान परमात्मा हे अर्जुनाचे अत्यंतिक प्रिय आहेत, जवळचे आहेत. आणि कधी कधी प्रेमामध्ये सुद्धा आदराची भाषा येत नाही. आपल्या प्रेमाची व्यक्ती आपल्याला जर आदराने बोलवायला लागली तर आपल्याला असं वाटतं आपलं काहीतरी चुकलं. आणि आपली प्रेमाची व्यक्ती आपल्याला नेहमीप्रमाणे जर एकेरी भाषेत बोलली तर आपल्याला वाटतं नाही आता बरं आहे, व्यवस्थित चाललं आहे. म्हणून कृष्ण म्हटलं आहे, हे कृष्ण, हे कृष्णा. कारण अर्जुनांच्या मनामध्ये थोडासा गोंधळ झालेला आहे. आणि अर्जुनाला असं वाटतं की देवाच्या बोलण्यामुळे आपल्या मनात गोंधळ झाला आहे. खरं देवाच्या बोलण्यामुळे गोंधळ झालेला नाही, समजण्यामुळे गोंधळ झालेला आहे. बऱ्याच वेळेला वक्ता सांगतो त्याचं आपल्याला तात्पर्य कळलं नाही तर ऐकणाऱ्या माणसाच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याला असं वाटतं या वक्त्याने चुकीचं सांगितलं. वक्ता जो बोलत असतो तो वेगळ्या आशयाने बोलत असतो. ऐकणाऱ्याची बुद्धी जी असते त्या बुद्धीनुसार तो विचार करतो आणि तसं तात्पर्य काढतो आणि कधीकधी वक्त्याला दोष देतो. आचार्यांनी केनोपनिषदाच्या भाष्यामध्ये हा विषय घेतला आहे. शंकराचार्य म्हणतात वक्ता सांगतो पण सांगितल्यानंतर, भाष्यात आचार्य म्हणतात गुरोः शृण्वतां शिष्यानां मध्ये कश्चित यथावत प्रतिपद्यते. गुरु सांगतात पण सांगितल्यानंतर शिष्य जे असतात ते सगळ्यांना सगळं चांगलं कळतं का? कश्चित यथावत प्रतिपद्यते म्हणजे एखादा मनुष्य असतो की त्याला एकदम व्यवस्थित कळतं. पुढे आचार्य म्हणतात कश्चित अयथावत प्रतिपद्यते. काही लोकांना जे आहे ते अर्धच कळतं. कश्चित विपरीतम प्रतिपद्यते. काही लोक जे असतात त्यांना ते विपरीत वाटायला लागतं. असं कसं सांगितलं, तसं कसं सांगितलं असं सुद्धा वाटू शकतं. आणि आचार्य पुढे म्हणतात कश्चित नाही प्रतिपद्यते. काही काही असे असतात की त्यांना काहीच कळत नाही. सगळ्यांची बुद्धी सारखी नसते. उपदेश करत असताना गुरु असतात, संत असतात, ते मेघवृष्टीने उपदेश करत असतात. तुकाराम महाराज म्हणतात मेघवृष्टीने करावा उपदेश, गुरुने न करावा शिष्य, वाटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा. म्हणून संत जे बोलत असतात, ज्ञानेश्वर महाराज बोलले, तुकाराम महाराज बोलले, सगळ्यांच्या करता बोलले. कारण त्यांच्यासमोर एकच मनुष्य आहे का सगळे लोक आहेत? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. सगळ्या विश्वाचं कल्याण झालं पाहिजे, अवघाची संसार सुखाचा करीन. आणि मग ज्ञानोबाराय सगळा संसार सुखाचा करायचा असल्यामुळे सगळ्यांच्या करता बोललेले आहेत. पण ते घेत असताना बरोबर ज्याने त्याने आपल्या अधिकारानुसार घेतलं पाहिजे. असं म्हणता कामा नाही की ज्ञानेश्वर महाराज असं का बोलले आणि तिथं का बोलले, तसं का बोलले. अमृतानुभवामध्ये भाषा वेगळी बोलले आणि हरिपाठामध्ये मात्र भाषा वेगळी बोलले. चांगदेव पाशस्तीतली भाषा वेगळी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये मात्र आकर ग्रंथ असल्यामुळे सगळ्यांच्या करता त्या ठिकाणी बोललेले आहेत. अमृतानुभव विशिष्ट अधिकारी डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे. चांगदेव 65 विशिष्ट अधिकारी डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे. तेव्हा बऱ्याच वेळेला वक्त्याच्या बोलण्याचं तात्पर्य न कळल्यामुळे संभ्रम निर्माण होतो, हे मला सांगायचं आहे. एखाद्याने कर्मावरचं प्रवचन ऐकलं की त्याला असं वाटतं आता कर्मच करावं. एखाद्याने उपासनेवरचं प्रवचन ऐकलं असं की त्याला वाटतं नाही नाही उपासना केली पाहिजे, कर्म नको. कर्म कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत भगवंताचं प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत.
तिसऱ्या वेळेस ज्ञानाचं प्रवचन ऐकतो. ज्ञानात सांगितलं आहे आता कर्म उपासना बाद झाली, ज्ञानाचं चिंतन करा. मग त्याला असं वाटतं आता हे सगळं सोडून द्या आणि करा ज्ञानाचं चिंतन. एक निश्चय जीवनामध्ये होत नाही. काय करावं संभ्रम निर्माण होतो. हे करावं का ते करावं, ते करावं का ते करावं. हो, एका व्यक्तीचा फोन आला, आजचं घडलेलं सांगतो. ते म्हटले पहिले गुरु केले होते त्यांनी एक मंत्र दिला, त्याच्यानंतर ते मरण पावले. मला असं वाटलं आता कोणतरी आपल्याला गुरु पाहिजे म्हणून मी दुसरा गुरु केला, त्याने दुसराच मंत्र दिला, पण मला त्याचा काही फायदा वाटला नाही म्हणून मी तो सोडून दिला. गुरु तिसरा आता केलेला आहे, त्याने तिसरा दिलेला आहे. आता मी संभ्रमात पडलो, नेमका कोणाचा करायचा. गुरु हा जीवनामध्ये निर्भयता प्राप्त करून देणार आहे, आनंद प्राप्त करून देणार आहे. पण आपली जर निश्चय नसेल तर गुरुसुद्धा संभ्रम निर्माण करू शकतो. देवाच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान नसेल तर देवसुद्धा आपल्या मनात अनेक देव असल्यामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो. या देवाची भक्ती करी का त्या देवाची भक्ती करी, कोणत्या देवाची करायची. ज्ञानोबारायांनी 13व्या अध्यायात हे सगळं वर्णन केलं आहे. ऐसा अखंड भजन करी उगा नसे क्षणभरी, आघवेनी गावद्वारी आहे व जैशी. अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कदाचित अर्जुनांच्या मनामध्ये होणार नाही, ते एवढे मोठे देवाचे भक्त आहेत, पण आपल्याकरता दाखवलं आहे. ही लीला समजा देवाची आणि अर्जुनांची. अर्जुन भगवंताला म्हणतात देवा नेमकं काय करायचं मला कळत नाही. भगवान हसायला लागले, म्हटले बाबा काय झालं, 4 अध्याय सांगून झाले तुला. भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात देवा कर्मनाम संन्यासम पुनः कर्मनाम योगम च संशशी. अरे बाबा तू एकदा कर्माचा संन्यास सांगतो. 4थ्या अध्यायामध्ये बऱ्याच ठिकाणी भगवान परमात्म्याने ज्ञानाचं वर्णन केलं आहे. हो, कर्मण्य कर्मय पश्येद अकर्मणी च कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु श्रेयान द्रव्यमयाद यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. किती ज्ञानाचं वर्णन भगवंताने केले अर्जुना. आणि अशा प्रकारे ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्याकरता ते ज्ञान प्राप्त कसं करून घेतात ते सांगितलं. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहा शारीरम केवलम कर्म कोरन नापनोति किलमिषम. ज्ञानाचं वर्णन केलं, कर्म संन्यासाचं वर्णन केलं, कर्माचा त्याग त्या ठिकाणी सांगितला. भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात देवा तुम्ही तिथं सांगितलं, ज्ञानाचं वर्णन केलं, परत शेवटी 4था अध्याय संपला की भगवंतांनी शेवटच्या श्लोकात सांगितलं अर्जुना उठ आतिष्ठोत्तिष्ठ भारत. आता तुला उठायचं आहे आणि युद्ध करायचं आहे. तुला कर्म हे केलंच पाहिजे. या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाश करोने हृदयस्था संशयाशी. तेव्हा अर्जुनाच्या मनात संभ्रम निर्माण झाला की नेमकं कर्म करायचं का कर्म सोडायचं. कर्माचा संन्यास श्रेष्ठ आहे का कर्म करणं श्रेष्ठ आहे. म्हणून देवाला प्रश्न विचारला आहे, देवा एकदा कर्माचा संन्यास सांगतो आणि एकदा मला तू कर्म कर असं म्हणतो. येतयो एकम यत श्रेयः. या दोन्हींच्यामध्ये एक जे श्रेय असेल, श्रेय म्हणजे आत्यंतिक कल्याण ज्याच्यामध्ये आहे. अर्जुनाला श्रेयाची खूप इच्छा आहे. अर्जुन हा प्रेयांची इच्छा करणारा नाही. आपल्या डोळ्यासमोर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारे प्रसंग येतात. कधी प्रेयाचे प्रसंग येतात, कधी श्रेयाचे प्रसंग येतात.
प्रेयश्च श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतत् तौ संपरिक्तो विविनक्ती धीरो असं म्हटलेलं आहे कठोपनिषदामध्ये. यमराजांनी त्या नचिकेताला आत्मज्ञानासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर सांगितलं, मी तुला सगळे स्वर्गातले भोग देतो, मी तुला मृत्यूलोकातले सगळे भोग देतो, पण हे भलतं असेल तर तू काही विचारू नकोस. तिसरा प्रश्न तुझा विचारू नको, मेल्यानंतर माणसाचं नेमकं काय होतं, आत्मा राहतो का जातो, असं काही विचारू नको. मग मात्र त्या नचिकेताने ठरवलं दे आता एवढंच विचारायचं, दुसरं काहीच विचारायचं नाही. ज्या अर्थी हे महत्त्वाचं आहे तिथे नचिकेतांचे शब्द आहेत की मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्यापुढे श्रेयही येतं आणि प्रियही येतं. इंद्रियांना गोड लागणार आहे त्याला प्रिय म्हणायचं, आणि ज्याच्यामध्ये आपलं आत्यंतिक कल्याण आहे त्याला श्रेय म्हणायचं. बहुतेक आपल्याला काय आवडतं, प्रेयच आवडतं. अंगा मनाशी रुचावे एतुलेनी कृत्याकृत्य नाठवे, जो करण्याचे नावे भलतेची करी. या विषया वाचून काही अनिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. माणसाला प्रेय आवडतं, आत्ता आपल्याला सुख कसं मिळेल याचाच मनुष्य जास्त विचार करतो, पुढे काय होईल याचा विचार करत नाही. पण अर्जुनाने विचार केला, देवा मला आता थोडा त्रास झाला, दुःख झालं तरी चालेल, पण माझं आत्यंतिक कल्याण झालं पाहिजे. या दोन्हीमध्ये माझं आत्यंतिक कल्याण कशाने होईल सांग. कर्माचा संन्यास केल्यावर आत्यंतिक कल्याण होत असेल तर ते निश्चित सांग, किंवा कर्मयोगाच्या द्वारे माझं आत्यंतिक कल्याण होणार असेल तर ते निश्चित सांग. म्हणून हे कृष्ण निश्चितम ब्रूहि असं म्हटलेलं आहे, म्हणजे देवा तू निश्चित सांग. सांगत असताना निश्चित सांगितलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला. बऱ्याच वेळेला सार्वजनिक उपदेश जो असतो तो उपदेश असताना तो सर्वांच्या करता असतो, आणि निश्चित उपदेश मात्र एका विशिष्ट श्रोत्याकरता असतो. अर्जुन भगवंताला म्हणायला लागले, देवा तुम्ही जगाची माऊली आहात, सगळ्या जगाचं तुम्हाला पालनपोषण करायचं आहे म्हणून तुम्ही गीता सांगत आहात हे मला माहिती आहे, माझं फक्त निमित्त आहे. पण आता जगाकरता सगळं जरी तुम्ही सांगितलं असलं तरी सगळे मार्ग तुम्ही सांगायला लागले, त्याच्यामुळे माझ्या डोक्यात संभ्रम निर्माण झाला. तुम्ही कर्मही सांगताय, उपासनाही सांगताय, ज्ञानही सांगताय, कधी म्हणताय हे कर, कधी म्हणताय ते कर, आम्ही करावं काय. एखाद्या महात्म्याकडे आपण गेलो आणि त्यांना जर म्हटलं त्या ठिकाणी मी अमुक अमुक करू का, ते म्हणतात कर, चांगलं आहे, लगेच त्याचंच वर्णन करायला लागतात. हो, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर त्यांच्याकडे एखादा जर साधक गेला आणि त्याला म्हणायला लागला, मामासाहेब मी लग्न करू का, ते म्हणायचे पहिला मुहूर्त बघा आणि कर. मग तो साधक विचारायचा, म्हणायचा, हो मामासाहेब तुम्ही तर स्वतः ब्रह्मचारी राहिले आणि मला लग्न करायला कशाला सांगता. ते हसायचे, ते म्हणायचे ज्याला करायचं नसतं तो दुसऱ्याला विचारत नसतो. ज्या अर्थी तुला शंका निर्माण झालेली आहे त्या अर्थी तू कर. काही साधक जातात विचारण्याकरता, मी डोंगरावर जाऊ का अभ्यास करायला. त्यांना उपदेश करताना काही काही महात्मे म्हणतात, वा वा डोंगरावर तर गेलंच पाहिजे, एकांतात अभ्यास केला पाहिजे. दुसरा एखादा साधक जातो, तो म्हणतो मी कीर्तन करू का, प्रवचन करू का. महात्मे त्याला सांगतात, वा वा कीर्तन प्रवचन ही संप्रदायाची साधना आहे, ही तर केलीच पाहिजे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. तिसरा एखादा म्हणतो, नाही नाही मला फक्त शास्त्राचं चिंतन करायचं आहे, शास्त्रचिंतन करू का. महात्मे त्याला म्हणतात, हो शास्त्र मुखम प्रोक्तम व्याकरणम मुखम प्रोक्तम. शास्त्र कळल्याशिवाय आपल्याला जीवनात काहीच कळत नाही. अधिकारी वेगवेगळे आहेत, पण जेव्हा एकच मनुष्य हे सगळं ऐकतो बसलेला, त्या महात्म्याच्या जवळ बसलेला एक मनुष्य असतो आणि ते हे सगळं ऐकतो, त्याच्या मनात संभ्रम निर्माण होतो. त्याला असं वाटतं आता नेमकं आपण काय करावं.
अर्जुनांचं तसं झालेलं आहे. भगवान परमात्म्याने उपदेश केलेला आहे, हा सर्वांना डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे. म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात, देवा एक याच्यामध्ये सुनिश्चित असेल ते तू मला सांग. ज्ञानोबारायांनी याच्यावर गोड चिंतन केलं आहे. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतकरणे विचारू ये. मग म्हणजे चौथा अध्याय संपल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराजांनी चौथ्या अध्यायाची सगळी संगती आपल्याला सांगितली. अर्जुनाने सगळा पूर्वीचा विचार केला आहे, नंतरचा विचार केला आहे आणि पूर्वापार सगळा कथेचा विचार करून अर्जुनाने प्रश्न विचारला आहे. देव पूर्वी काय बोलले, आता काय बोलले, याचा सगळा विचार करून मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे. मुद्दाम पार्थ शब्द वापरलेला आहे. पृथा हे कुंतीचं नाव आहे. कुंतीचा आणि भगवान परमात्म्याचा जिव्हाळ्याचा संबंध आहे, प्रेमाचा संबंध आहे. अर्जुनांचा आणि भगवंताचा नातेसंबंधसुद्धा आहे, भक्तीचा संबंधसुद्धा आहे आणि सख्य रसातला संबंध असल्यामुळे पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे. श्रीकृष्ण एकेरीच या ठिकाणी नाव घेतलेलं आहे. काय म्हणतो, हा हो हे कैसे तुमचे बोलणे. देवाला म्हणतोय, देवा हे तुमचं कसं काय बोलणं आहे. हा हो हे शब्द जे आहेत ते आश्चर्यवाचक आहेत, विस्मयवाचक आहेत. एखाद्या मनुष्याला आपण म्हणत असतो, अहो तुमचं बोलण्यात बोलणं आहे का, तुम्ही काय बोलताय. हा हो कैसे तुमचे बोलणे. काय झालं बाबा, माझ्या बोलण्यात काय चुकलं का. अर्जुन म्हणतो, एक होय तरी अंतकरणे विचारू ये. एक जर तुमचं बोलणं असतं तर माझ्या अंतकरणात काही विचार करता आला असता, पण तुमचं बोलणं मला एक दिसत नाही. तुमचं बोलणं दुटप्पी मला वाटतंय. कधी म्हणतात हे कर, कधी म्हणतात ते कर, त्यामुळे मला विचार करता येत नाही. समोरचा मनुष्य जर अनेक प्रकारे बोलायला लागला, हेही खरं आहे, तेही खरं आहे, असंही केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, समोर आपल्या सारख्या माणसाला, सामान्य माणसाला गोंधळ निर्माण होतो. तेव्हा भगवान हसायला लागले, अर्जुनाला म्हणायला लागले, बाबा माझ्या बोलण्यामध्ये तुला काहीतरी संभ्रम निर्माण झाला, माझं बोलणं तुला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, खुपल्यासारखं वाटतंय. काय चुकलंय माझं मला सांग. तेव्हा भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात, मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीची निरोपिला होता बहुवसू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोकित असा पुढती. मागा म्हणजे मागे, सकळ कर्माचा संन्यासू. मागच्या अध्यायामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही सगळ्या कर्माचा संन्यास, तुम्हीची निरोपिला होता बहुवसू, म्हणजे एकदा सांगितलं नाही, वेगवेगळ्या प्रकाराने सांगितलं. अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर दुसऱ्या अध्यायापासून सांगितलं. स्थितप्रज्ञेची लक्षणं, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मन्येवच संतुष्टः, आत्मनी तुष्टः स्थितप्रज्ञोस्तदोच्यते. त्या ठिकाणी तिथून सुरुवात केली, तिथे सगळं ज्ञान सांगितलं. ज्ञानामध्ये कर्ता कर्म क्रिया काही शिल्लक राहत नाही, त्रिपुटीचा लय होतो हे सांगितलं. संभ्रम निर्माण झाला अर्जुनाला तिथे सुद्धा. लगेच तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला प्रश्न विचारलाय अर्जुनाने. काय प्रश्न विचारलाय. तिसऱ्या अध्यायाची सुरुवात काय आहे. जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. तिथं केशव म्हटलंय बरं का. हे केशव, त्या ठिकाणी तुला जर कर्मापेक्षा बुद्धीपेक्षा कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ वाटत असेल तर मला घोर कर्मामध्ये तू का घालतो. युद्धासारखं कर्म का करावं लागतो.
तिथं तर अर्जुनाने भगवंताची लाजच काढली. लाजसीना महाघोरी कर्मी सुता. लाज वाटत नाही का तुला? आपल्या भक्ताला असं कर्म करायला तू लावतो, गुरुला मारायला लावतोस, आणि मला तर बुद्धीचं वर्णन करून सांगतो, ज्ञानाचं वर्णन करून सांगतो. पण इथे अर्जुन आता एवढं कठोर बोलत नाहीत बरं का, कारण 4थ्या अध्यायामध्ये भगवंताने आपलं सगळं स्वरूप सांगितलं आहे. मी म्हणजे तुझ्यासारखा सामान्य नाही. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव च अर्जुन जन्मकर्मच मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वता. मी काय तुझ्यासारखा सामान्य समजू नकोस. अवजानंतिमा मूढा मानुषीम तनुमाश्रितम. अरे मी साक्षात परमात्मा आहे, यात अजोपी सन अव्ययात्मापी सन. माझ्या प्रकृतीचा अंगीकार करून मी त्या ठिकाणी अवताराला येतो. यदा यदा ही धर्मस्य, ते बघून घ्या. म्हणून अर्जुनाची भाषा आता सौम्य आहे जरा. अर्जुन भगवंताला म्हणतात, मागे तुम्ही त्या ठिकाणी 3ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा अनेक प्रकारे कर्माचा संन्यास सांगितला. 4थ्या अध्यायात सांगितला. पुन्हा ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी तिथून सुरुवात केली. यज्ञ सांगितले. सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाचं महत्त्व किती सांगितलं. आणि कर्म त्या ठिकाणी मनोनी ज्ञानिया पुरुखा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सखा. आता कर्ता कर्म आघवे. आता त्याच्या ठिकाणी काही शिल्लक नुरेची तया स्वभावे. त्याच्या ठिकाणी कर्ता शिल्लक राहत नाही, कर्म शिल्लक राहत नाही, त्याला काहीच नाही. असं सगळं वर्णन केलं. म्हणून अर्जुन भगवंताला म्हणतात, मागा सकळ कर्माचा संन्यासो. सगळ्या कर्माचा सर्वम कर्म खिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञानात सगळी कर्म निवृत्त होऊन जातात. तुम्हीची निरोपीला होता बहुसू. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या युक्तीने ज्ञानाचं वर्णन करून सांगितलं. नाही ज्ञानेन सदृशम सांगितलं. ज्ञानासारखं पवित्र दुसरंच काही नाही हे सांगितलं. आणि पुन्हा तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोकीत असा पुढती. आणि 4थ्या अध्यायाच्या शेवटी मात्र तुम्ही पुन्हा कर्मयोगाचंच वर्णन केलं. 3ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा कर्मयोगाचं खूप वर्णन केलं. कर्मण्यैव हि संसिद्धी मास्थिता जनकादया लोकसंग्रहमे वापी संपश्यन कर्तुमर्हसि. मी सुद्धा कर्म करतो, तुलाही कर्म केलं पाहिजे. निष्काम कर्मयोग हा श्रेष्ठ आहे. 4थ्या अध्यायाच्या शेवटी सुद्धा सांगितलं, आता उठ आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म कर. तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला. अर्जुन म्हणतात, ऐसे द्व्यर्थ हे बोलता आम्हा नेनतयाची या चित्ता आपुलिये चाडे श्री अनंता उमजू नोहे. ऐसे द्व्यर्थ हे बोलता. असं तुम्ही डबल बोलता, दुटप्पी बोलता. आणि त्याच्यामुळे काय होतं, आम्हा नेनतयाच्या चित्ता. आम्ही आपली नियंती लोक आहोत. आम्ही काय तुमच्या एवढे हुशार आहोत का? अर्जुनाने या ठिकाणी नम्रता प्रगट केलेली आहे. हो, का नम्रता प्रगट केली माहिती आहे? कारण आता जर आपण ह्याला बोललो तर हे साक्षात देव आहेत, ईश्वर आहेत, आपल्याला कळलं आहे. भगवंतानी सांगितलं आहे, जे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओगो हा स्वभावे आद्य असे पटलं आहे. म्हणून अर्जुनाने त्या ठिकाणी नम्रता घेतलेली आहे. अर्जुन भगवंताला म्हणतात, मी त्या ठिकाणी आता मंद आहे, मी नेनता आहे. ऐसे द्व्यर्थ हे बोलता. तुम्ही बऱ्याच वेळेला हे द्व्यर्थ बोलता. आम्हा नेनतयाची या चित्ता. आम्ही नेनती आहोत, न जाणणारे आहोत. आमची बुद्धी काही एवढी तल्लक नाही. आपुलिये चाडे श्री अनंता उमजू नोहे. आम्हाला आमच्या इच्छेनुसार तुम्ही जे काय बोललेला आहात त्याचा उकल होत नाही, ते कळत नाही. म्हणून भगवंताला सांगितलं, तुम्ही श्री अनंत आहात आणि आम्ही नियंती आहोत.
तू श्री अनंत असल्यामुळे काय सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, देशकाल परिच्छेद नाही, व्यापक आहे, आणि मी मात्र अल्पज्ञ अल्पशक्तिमान जीव पडलो. मग तुमचं जे बोलणं आहे ते आम्हाला लगेच कसं काय कळेल? आणि मला तर असं वाटतंय तुम्ही द्व्यर्थ बोलता, दुटप्पी तुमचं बोलणं आहे. बऱ्याच वेळेला भगवान द्व्यर्थ बोलत नव्हते, अर्जुनाला भगवंताचं तात्पर्य समजलेलं नाही. अनेक प्रसंग असे आलेले आहेत. भागवतात एक प्रसंग आला जेव्हा अश्वत्थाम्याने त्या द्रौपदीच्या 5 मुलांना मारलं. अर्जुनाने अश्वत्थाम्याला पकडलं आणि द्रौपदीच्या समोर बांधून उभं केलं. आणि मग अर्जुनाने द्रौपदीला विचारलं, आता सांग याला काही शिक्षा करायची. द्रौपदी जी होती तिने सांगितलं काही शिक्षा करायची नाही, जाऊ दे याला सोडून द्या म्हटले. का सोडून द्यायचा? आपल्या गुरुचा मुलगा आहे, याला मारलं तर माझा मुलगा काही परत येणार नाही, याची आई बिचारी विनाकारण दुःखी होईल. पण अर्जुनाला संभ्रम निर्माण झाला, आता करायचं काय? भीमाने सांगितलं माझ्याकडे दे तुला नसलं मारायचं तर. अर्जुनाने देवावर निर्णय ठेवला, देवा काय करायचं? भगवंताने सांगितलं आतताई वदारहना ब्रह्मबंधुर न हंतव्या. जो ब्रह्मबंधू आहे त्याला मारलं नाही पाहिजे, आणि आतताई आहे त्याला मारलं पाहिजे. आता अश्वत्थाम्याचा विचार केला तर तो ब्रह्मबंधूही आहे आणि आतताई आहे. अर्जुनाला संभ्रम निर्माण झाला, काय करायचं नेमकं? असं देवाचं बोलणं. पण देव जे बोलले होते, देव सांगतात शास्त्र, त्याच्यातला निर्णय आपल्याला कळला पाहिजे. म्हणून अर्जुन भगवंताला म्हणतात ऐसे द्व्यर्थ हे बोलता, असं दुटप्पी बोलू नका. ऐक देवा, एक सारा ते बोधिजे तरी एकनिष्ठची बोलीजे, हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. ऐक म्हणतो, माझं बोलणं नीट ऐक देवा. ऐके एक सारा ते बोधिजे, म्हणजे एक तत्व जर निश्चितपणे सांगायचं असेल तर तरी एकनिष्ठची बोलीजे. एका तत्वाचा बोध जर करून द्यायचा असेल तर माणसाने वक्त्याने एक तत्व सांगितलं पाहिजे, एकनिष्ठतेने सांगितलं पाहिजे. असं दुटप्पी सांगून चालणार नाही. तुम्ही हेही करा आणि तेही करा आणि तेही करा, हा मंत्र जपू का जपा, तो मंत्र जपू का जपा, या देवाची उपासना करा करा, त्या देवाची उपासना करा. ते समोरच्याला वाटतं नेमकं काय करायचं आता. त्याच्यातलं तत्व सांगायचं आहे. तत्व हे एक आहे का अनेक आहे? एकच तत्व आहे. सर्वा घटी राम देहा देही एक. ते तत्वाला जाणून जर केलं तर संभ्रम निर्माण होत नाही, आणि तत्वाला जाणता न जाणता केलं तर संभ्रम निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञात्या माणसाचं वक्त्याचं हे कर्तव्य असतं, त्याला तत्व सांगितलं पाहिजे, एकनिष्ठतेने सांगितलं पाहिजे. बाबा तुझा अधिकार आहे, तुला हेच केलं पाहिजे. म्हणून अर्जुन भगवंताला म्हणायला लागले, देवा एका सारा ते बोधिजे तरी एकनिष्ठची बोलीजे. एका निष्ठेने सांगा, एक काही निश्चित असेल तर सांगा, हे आणखी काही सांगिजे तुम्हा प्रती. आता माझ्यासारख्याने तुम्हाला सांगायचं म्हणजे काही योग्य आहे का सांगा बरं? कारण तुम्ही म्हणजे काय आमच्यासारखे सामान्य आहात का? आता 4थ्या अध्यायातच तुम्ही सांगून आले मी कोण आहे म्हणून. वेदा तेही पडविता आद्य गुरु तू. वेदाला सुद्धा ज्ञान कोणी दिलंय? मी दिलं. अनेक ऋषींना ज्ञान मी दिलं. असा सर्वज्ञ ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नातू, आणि गगना ऐसा साक्षीभूतू तोही मीची. अहो एवढे तुम्ही समर्थ असताना, एवढे बुद्धिमान असताना आमच्यासारख्याने तुम्हाला काय सांगायचं? पण आता सांगायची वेळ आली म्हणून मी सांगतोय. तरी या लागी तुमते म्या रावळाशी विनविले होते, जे हा परमार्थू ध्वनिते न बोलावा. अर्जुन भगवंताला म्हणतात
तरी याची लागी तुमते म्या राऊळाशी विनविले होते. तुम्ही त्या ठिकाणी राऊळ आहात. राऊळ शब्दाचा अर्थ आहे महाराज, श्रेष्ठ पुरुष. आणि तुम्हाला मी मागे विनंती केली होती, मागची आठवण करून दिली. मागही माझा असा संभ्रम झाला होता. भगवान परमात्म्याने अर्जुनाला सुरुवातीला काही सांगितलंच नाही, लौकिक दृष्टीनेच सांगितलं. अर्जुनाने शेवटी देवाला सांगितलं, कार्पण्य दोषो अपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता यत् श्रेय निश्चितम स्यात् तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. शिष्यस्तेहम शाधी मानत्वाम प्रपन्नम. मी आता तुमचा शिष्य झालो देवा, मला काही निश्चित असेल ते सांगा, मला काही कळत नाही. जोपर्यंत अर्जुनाला असं वाटत होतं आपल्याला काहीतरी कळतंय, तोपर्यंत देवाने काही सांगितलंच नाही. लक्षात ठेवा. कारण देवाला वाटलं हा जर आपल्यासमोर एवढं भाषण द्यायला लागला आणि प्रवचन करायला लागला, आपण याला काय सांगायचं. म्हणून भगवंताला जेव्हा शरण गेला आणि सांगितलं, देवा मला काही कळत नाही, आता माझी बुद्धी काही चालत नाही, मी तुम्हाला शरण आलो, मला शिकवा. मग अर्जुनाला भगवंतानी सांगायला सुरुवात केली. हो, तदेकम वद निश्चित येन श्रेयो हमापनुयाम. तिथे बोललाय, तरी पारित्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. आम्हाला तुम्ही हे सगळं सांगा. या लागी तुमते म्या राऊळाशी विनविले होते. मी तिथं तुमची विनंती केली होती, प्रार्थना केली होती, मी तुम्हाला शरण आलोय. आणि काय सांगितलं होतं, जे हा परमार्थू ध्वनी ते न बोलावा. परमार्थ मला सांगा, पण अशा ध्वनीत भाषेत सांगू नका, सोप्या भाषेत सांगा. ध्वनीत म्हणजे लाक्षणिक भाषेमध्ये सांगू नका, कारण लाक्षणिक भाषा जी असते ती सगळ्यांना कळत नाही. सर्वसामान्यांना सोप्या भाषेत सांगावं लागतं. म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाजी. तिथे म्हटलंय, मी अत्यंत जड असे. तिसऱ्या अध्यायात, परी ऐसाही निके परियेसे श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. तिथं विनंती केली होती मी तुम्हाला. काय विनंती केली होती, तुम्ही सांगा पण भावार्थ नका सांगू, सोप्या भाषेत सांगा. बऱ्याच वेळेला जे असतं बोलणं जे असतं ते लक्षणेमध्ये असतं. सामान्य माणसाला ते लाक्षणिक बोलणं कळत नाही. उदाहरणार्थ, मुलाने वडिलांना विचारलं, शेजारच्या घरी जेवण्याकरता सगळे लोक आलेले आहेत, पंगत बसलेत, मी जेवायला जाऊ का. आता शेजारच्याचं आणि त्याच्या बापाचं जमत नव्हतं. मग बापाने त्या पोराला सांगितलं, जा कार्ट्या विष खा. जा म्हटल्यानंतर वडिलांनी जा म्हटलं, लगेच त्याने जेवायला जायचं का. अहो, त्याने जा जरी म्हटलं असलं तरी त्याचा अर्थ आहे जाऊ नको. मुलगा खेळत असतो, आई जी असते ती त्या मुलाला म्हणत असते, बाळू तिकडं उन्हात खेळू नको, उन्हात मरू नको, इकडं सावलीत मर. काय म्हणते, तिकडं उन्हात कशाला मरतो, इकडं सावलीत मर म्हणतो. याचा अर्थ मर असा घ्यायचा का. ज्या अर्थी सावली, आता उन्हात तरी मरायचं आहे, सावलीत तरी मरायचं आहे, मग मरू दे ना मला उन्हात. ज्या अर्थी ती सावलीत मर असं म्हणते, त्या अर्थी आता मरू नको, सावलीत येन जग, नीट चांगला राहा. लाक्षणिक अर्थ याला म्हणतात. भगवान साधू संतांनी सुद्धा असे लाक्षणिक अर्थाचे अभंग केलेले आहेत. आपण प्रसिद्ध अभंग नेहमी पाहतो, मुंगी उडाली आकाशीन तिने गिळिले सूर्याशी, थोर नवो लावो झाला वांझे पुत्र प्रसवला. पुढं, विंचू पाताळाशी जाय शेष माथा वंदी पाये, मासी व्याली घार झालीन देखोनी मुक्ताई हसली. आता हा अभंग सरळ सोपा साध्या माणसाला कळेल का. हा अर्थ याच्यामध्ये लाक्षणिक अर्थ घ्यावा लागतो. मुक्ताबाईंनी अजातवाद सांगितलेला आहे. कसा सांगितला आहे तो आपला आता विषय नाही.
तेव्हा अर्जुन भगवंताला म्हणतो, देवा मी अत्यंत जड असे, आम्ही जड आहोत. आता अर्जुन जड नाही, पण तुमच्या आमच्यासाठी देवाला म्हटलंय, देवा आम्ही सगळे जड आहोत. परी ऐसाही निके परी ऐसे, अशा जड माणसाला सुद्धा कळलं पाहिजे, चांगलं कळलं पाहिजे. श्रीकृष्णा बोलावे तुआ तैसे एकनिष्ठ. देवा म्हणून मी तुम्हाला विनंती केली होती सर्वांच्या करता, तरी याची लागी तुमते म्या राऊळासी विनवले होते, जे हा परमार्थू ध्वनी ते न बोलावा. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकल देखावा, सांगे दोही माझी बरवा मार्गू कवन. परी मागील असो देवा, आता जाऊ दे, मागचं जे झालं ते गंगेला मिळालं. भगवान म्हणतील तू मागचं सगळं काढायला लागला, आता कशाला मला बोलायला लागला. जाऊ दे, मी मागचं तुला काय बोलत नाही. म्हणजे चुकलंय अर्जुनाचं, पण देवालाच म्हणतोय तुमचं चुकलंय, तुमचं सांगायला चुकलंय असं म्हणतात. वास्तविक पाहता सांगायला चुकलंय का तात्पर्य निर्णय करायला चुकलेत? तात्पर्य निर्णय करायला चुकलेले आहेत. भगवान परमात्मा काय म्हणतात त्या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे अर्जुनांना कळाला नाही. संन्यास देवानी कशाला म्हटलंय आणि योग देवानी कशाला म्हटलं हे कळालं नाही, लक्षात ठेवा. म्हणून मागील असो देवा, आता प्रस्तुती उकल देखावा. आता मागचं राहू द्या, प्रस्तुत जो विषय चाललाय त्याचा मला उलगडा करा. कोणत्या विषयाचा उलगडा करायचा बाबा? भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात, सांगे दोही माझी बरवा मार्ग कवनू. हे दोन मार्ग तुम्ही सांगितले, या दोन मार्गामध्ये बरवा मार्ग कोणता आहे, चांगला मार्ग कोणता आहे, उत्तम मार्ग कोणता आहे, माझ्यासाठी कोणता आहे, माझ्यासाठी उत्तम मार्ग कोणता आहे? आता अर्जुनांनी माझ्यासाठी हा विषय घेतला नाही तर बरं का, आपल्या सगळ्यांची काळजी केली. दोन मार्ग तुम्ही सांगितले, एक संन्यास मार्ग सांगितला आणि कर्मयोगाचा मार्ग सांगितला, किंवा ज्ञानाचा मार्ग घ्या, कर्माचा मार्ग घ्या. दोन मार्ग तुम्ही सांगितले, एक सर्वसंग परित्याग करायचा, ज्ञान प्राप्त करायचं, मोक्ष मिळवायचा. आणि दुसरा मार्ग सांगितला काही नाही, संसारात राहायचं, सगळं आहे ते करायचं, सगळ्या आलेल्या वाट्याला कर्म असेल देवाची पूजा म्हणून करायचं, आणि त्याने सुद्धा कर्म नैव ही संसिद्धी. दोन मार्ग सांगितले, पण ह्याच्यातला चांगला मार्ग कोणता सांगा? आता चांगला म्हणजे तुला कसा पाहिजे? देव कदाचित विचारतील, म्हणून अर्जुनच देवाला सांगतात, मला मार्ग कसा पाहिजे सांग, ऐका. जो परिणामीचा निर्वाळा, चुंबितू ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. असा मार्ग पाहिजे देवा, जो परिणामीचा निर्वाळा असे, म्हणजे परिणामी तो शुद्ध असला पाहिजे, हितकर असला पाहिजे, त्याचा परिणाम चांगला असला पाहिजे. नाही तर तुम्ही मार्ग मला सांगताल, सुरुवातीला हायवे, सुरुवातीला चांगला मार्ग दिसतो, पुढे गेल्यानंतर तो चांगला मार्ग असतो तो डांबरीकरण सुरू होतं, डांबरीकरण झाल्यानंतर मग थोड्या वेळाने गेल्यानंतर खडीकरण सुरू होतं, आणि खडीकरण संपल्यानंतर खड्डाकरण सुरू होतं, आणि पुढं बोर्ड लावलेला असतो, इथे फार मोठी दरी आहे, आता दरीत पडा. अशा मार्गाने, असा सुरुवातीला जरी चांगला दिसत असला तरी असा मार्ग मला सांगू नको. मला असा मार्ग पाहिजे जो परिणामीचा निर्वाळा. हो, सुखामध्ये भगवंताने 3 प्रकार केले. कोणते कोणते 3 प्रकार केले? एक आहे तमोगुणी सुख, एक आहे रजोगुणी सुख, आणि एक आहे सत्वगुणी सुख. तमोगुणी सुखाचं वर्णन भगवंत करतात, यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदावृतम. आणि अपेयाचेनी पाने, अखाद्याचेनी भोजने, स्वैरसी सन्निधाने होय जे सुख. सुरुवातीलाही त्याच्यामध्ये आनंद नाही, प्रमादच सगळे, दुःखच सगळं, आणि शेवटी तर दुःख ठेवलेलंच आहे. तमोगुणी सुख आहे. त्या ठिकाणी एखादा मनुष्य मद्यपान करत असेल, अखाद्याचं भोजन करत असेल, तो तोंड वाकडं तिकडं करतो आणि पितो. सुरुवातीलाही दुःख आहे आणि पुढे सुद्धा काय आहे? दुःखच आहे. रजोगुणी सुख सांगत असताना भगवान म्हणतात, सुरुवातीला गोड आहे, विषेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसम स्मृतम.
अधिकारी रिघालिया अधिकारिया रिगता गावो होय जैसा उत्साहो का रिणावरी विवाहो विस्तारिला. त्या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात, एखादा अधिकारी गावात आल्यानंतर फार मोठा उत्सव लोक करतात, पण पुढं उत्सव करण्याकरता जे ऋण काढलं, कर्ज काढलं, ते फेडताना कशी अवस्था होते. सुरुवातीला जे गोड वाटतं, खरूच झालेली आहे, ती खरूच खाजवताना बरं वाटतं, पण ती आग सुरू झाल्यानंतर मग मात्र दुःख होतं. हे रजोगुणी सुख असं आहे. इथं चांगलं गोड वाटतं, पण याचा परिणाम चांगला नाही. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. मग तिसरं सुख जे आहे ते सात्विक सुख आहे. ते सुरुवातीला कडू आहे. यत्तदग्रे विषमिव आणि परिणामे मृतोपमम. सुरुवातीला कष्ट आहेत, साधनाचे कष्ट, चिंतनाचे कष्ट, इंद्रिय आवरण्याचे कष्ट, पण पुढे परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली की अमृतच अमृत आहे, आनंदच आनंद आहे. म्हणून ते सुख आहे. तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मी मिनल्या बुद्धी तैशी अद्वयानंदाची आपैशी खाणी उघडे, असं म्हटलेलं आहे. नदीला सुरुवातीला त्रास आहे, परंतु एकदा समुद्राची प्राप्ती झाली की आनंद आनंद आहे. तसं परिणामीचा निर्वाळा म्हणजे सुरुवातीला मला थोडा त्रास झाला तरी देवा चालेल, पण त्या ठिकाणी परिणाम त्याचा गोड झाला पाहिजे. आणि कसा मार्ग पाहिजे? अचुंबितू ये फळा. त्या ठिकाणी निश्चित फळाची प्राप्ती झालेली पाहिजे. नाहीतर मार्ग तुम्ही सोपा सांगितला आणि फळ काहीच नाही मिळालं. फळ मिळालं स्वर्गासारखं नश्वर, काय त्याचा उपयोग आहे? फळ मिळालं एखादी सलोकता मुक्ती मिळाली, समीपता मुक्ती मिळाली, एकदम कायमची मुक्ती मिळाली नाही, काय त्याचा उपयोग आहे? फळ मिळालं तात्पुरतं काहीतरी लौकिक एखादं सुख मिळालं, काही नाही. मला त्या ठिकाणी असं फळ पाहिजे, अचुंबितू ये फळा. असं अचुंबित म्हणजे निश्चितप्रमाणे फळ प्राप्त झालं पाहिजे, किंवा अचुंबित असलेलं फळ म्हणजे परमात्मा आहे. अस्पर्शित, अचुंबित, असंग, निर्विकार, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त परमात्मा, त्याची प्राप्ती मला झाली पाहिजे, असा या अर्थ आपल्याला करता येतो. बरं, असं आहे मार्ग, पण तुम्ही हा सगळा मार्ग सांगत असताना आणखीन कसा असला पाहिजे? आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. आणि तो मार्ग जो आहे आचरण करताना सहज सोपा असला पाहिजे. अनुष्ठान करताना तो प्रांजळ असला पाहिजे, सोपा असला पाहिजे. म्हणजे मार्ग मला असा सांगा, हो, त्या ठिकाणी एकतर परिणाम त्याचा गोड असला पाहिजे, आचरण करताना सुलभ असला पाहिजे. अनेक मार्ग आहेत, पण ते आचरण करण्याकरता सुलभ नाहीत. हठयोगाचा मार्ग आहे, आचरण करण्याकरता सुलभ आहे का सगळ्यांना? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी आहे. ते पहिले यम नियमच आपल्याला जमणार नाहीत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह नुसतं सांगायला लागलं तरी माणसाला झोप यायला लागते. हो, तेने यमनियमाचे तळवटे, रिगे आसनाचे पाऊल वाटे, येई प्राणायामाचे आडकंठे वरोतागा. अवघड मार्ग आहे. नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून, नाडी त्रया माझी सुषुम्ना संचरण, न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. असा मार्ग सांगू नका. तुम्ही ज्ञान मार्ग सांगताल, तो ज्ञान मार्गसुद्धा सोपा नाही. जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी, स्वर्गाची आडवंगी उमरडोनी. त्याच्यामध्ये सुद्धा साधन चतुष्ट संपन्न पाहिजे, मल गेलेला असला पाहिजे, विक्षेप गेलेला असला पाहिजे, मग आवरण निवृत्ती करता साधन चतुष्ट संपन्न झाला पाहिजे. आता मल म्हणजे काय? पापाची वासना गेली का? घालवणं एवढं सोपं आहे का? विक्षेप म्हणजे काय? चित्त एकदम स्थिर असलं पाहिजे. आणि पुन्हा मग साधन चतुष्ट संपन्नेमध्ये विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, या लोकापासून परलोकापर्यंत सगळ्या भोगाच्या त्यागाची इच्छा. अवघड आहे. असला अवघड मार्ग सांगू नका. मला असा मार्ग सांगा. अर्जुनाने आपली भूमिका घेतली बघा. कसा पाहिजे? परिणामीचा निर्वाळा, अचुंबित ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची.
आणि अनुष्ठान करताना असं सोपं पाहिजे. औषध कसं पाहिजे? हो, अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. रोगही गेला पाहिजे, औषध आणायला त्रासही नाही झाला पाहिजे, आणि औषध खाताना कडू नाही लागलं पाहिजे, गोड लागलं पाहिजे. नाही तर काय काय लोक औषध देतात, पण ते औषध असं असतं काही नाही म्हणले. सकाळी उठायचं, लिंबावरची गुळवेल आणायची, त्याच्याकरता गोमूत्र आणायचं, अमुक आणायचं, तमुक आणायचं, आणि त्याच्यामध्ये सगळं शिजवायचं, त्याच्यामध्ये आमकं दूध टाकायचं, आमकं तूप टाकायचं, हे सगळं औषध बनवायचं. आणि मग घेत असताना सुद्धा असं घ्यायचं नाही, उलटं झोपायचं, सुलटं झोपायचं, शीर्षासन करायचं, नाकात 2 थेंब टाकायचे. देखे रोगा ते जिनावे, औषध तरी द्यावे, परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. असं औषध द्या आम्हाला की रोग गेला पाहिजे, आम्हाला ते लगेच मिळालं पाहिजे, घरातच मिळालं पाहिजे, आणि मधुर लागलं पाहिजे. असा औषध म्हणजे असा मार्ग सांगा. आता भगवान परमात्मा तो मार्ग सांगतील. अर्जुनाने अजून थोडंसं विचारलं आहे, आणखीन कसा पाहिजे मार्ग, घेऊन टाकू वया. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्ग तरी बहुसाल सांडे, तैसे शोकासना सांगडे सोपे होय. हां, उदाहरण दिलं अर्जुनाने. निद्रेचे सुख न मोडे आणि मार्ग तरी बहुसाल सांडे. पूर्वीच्या काळातलं उदाहरण, ज्ञानोबरायांच्या काळामध्ये गाड्या वगैरे एवढ्या नव्हत्या, पालखी असायची. पालखीमध्ये बसून एखादा मनुष्य चालला, एखादा राजा चालला, झोपून जायचा. म्हणजे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्ग तरी बहुसाल सांडे, मार्गसुद्धा आक्रमण होतो, प्रवास उरकला जायचा. तैसे शोकासना सांगडे सोपे हो. असं सोपं सांगा, असा मार्ग आम्हाला सांगा. आता तो मार्ग भगवान सांगणार आहेत. अर्जुन भगवंताची स्तुती करतात, त्याचा विचार करायचा आहे उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.